सरकारने हर घर जल योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा संकल्प केला असला तरी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या वंजारवाडी येथे मात्र या योजनेचा पुरता फज्जा उडालाय। जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 1 कोटी रुपये खर्च करूनही गावातील महिलांना आजही 1 ते 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतं। त्यामुळे ही योजना केवळ कागदी घोडे नाचवण्यापुरतीच मर्यादित ठरली असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। केंद्र सरकारच्या वतीनं हर घर जल या योजनेच्या अनुषंगानं नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या वंजारवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत मोठी नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली। शासनाचा कोट्यवधींचा निधी खर्च झाला। प्रत्यक्षात मात्र डिसेंबर आणि जानेवारीपासूनच गावाची तहान भागवण्यात ही योजना अपयशी ठरली। सद्यस्थितीत नळाला पाणी येत नसल्यानं ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। विशेषतः यात विद्यार्थी आणि महिलांचे अतोनात हाल होत आहेत। काय तुमच्या गावाची पाण्याची परिस्थिती काय? दरवर्षी पाण्याच्या अवकाळाचे आमचे दरवर्षी पाणी ओढून न्यावं लागतं आम्हाला। उन्हाळा लागला की ती परिस्थिती दरवर्षी असतेच। किती किलोमीटरहून पाणी ओढून न्यावं लागतं? किलोमीटर। ग्रामपंचायततर्फे पाणी योजना नळ वगैरे काही नाही का? नळ आहे पण मग ते पानकाळातच पाणी येतं, उन्हाळ्यात मग पाणी ओढूनच न्यावं लागतं आम्हाला। किती वर्षापासून चालू आहे अडचण? दरवर्षी तीच परिस्थिती, आता काय सांगावं। काय नाव आपलं आणि काय तुमच्या गावात काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती तुमच्या गावात पाण्याची? पाण्याची आम्हा नाव हौशाबाई करून मोरे। पाणी आहे का तुम्हाला गावात? काय असं पाणी नाही, काही नाही, पाण्याची फजिती म्हणून तर तुम्हाला सांगायची पाळी आली आहे। किती किलोमीटर आहे तुमचं विहिरीचं आणि गावाचं अंतर पाण्याचं? किती 1 किलोमीटर ओढून न्यावं लागत आम्हाला। पाण्याची सोय नाही काही, दरवर्षी तीच अवकाळ आहे। उन्हाळा लागला म्हणजे संक्रांतीपासून पाणी ओढूनच न्यावं लागतं। ग्रामपंचायततर्फे नाही का व्यवस्था तुमची पाण्याची? ग्रामपंचायत तर्फे व्यवस्था फक्त ते विहिरीत पाणी टाकीत तळायचं, पण नळाला पाणी येत नाही, डायरेक्ट आम्हाला पाणी ओढून न्यावं लागतं। पाण्याच्या संकटामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले। महिलांना घराचं काम सोडून आणि मजुरी बुडवून पाण्यासाठी पायपीट करावी लागते। विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनाही अभ्यासाचा वेळ सोडून हंडे घेऊन पाणी भरण्यासाठी जावं लागत असल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर सुद्धा याचा परिणाम होतोय। कामाला जावं की पाणी भरावं आणि मुलांनी शिक्षण घ्यावं की पाणी भरावं असा संतप्त सवाल गावातील महिला विचारतायत। काय परिस्थिती तुमच्या गावाची? जय श्री संजय शिंदे, मी इथंच राहणारी आहे। म्हणजे या गावात आम्हाला पाण्याचं इतक्या अवकाळ आहे की हिसाब म्हणजे कॉलेज काही मुलांना एवढं हे करावं लागतं, कामाला जावं लागतं, कामाला जाऊन सुद्धा त्यांना विहिरीवर पाण्याला यावं लागतं। अशी डेंजर अवस्था आहे या गावाची। इथे योजना राबवल्या नाही? इथं खूप योजना राबवल्या, 2 टाक्या बसवल्या, फिल्टर बसवलं, तळं केलं, विहीर केली। गावता म्हणायला 3 विहिरी आहे पण त्यांचा आम्हाला उपयोगच नाही आहे। तळं केलं, हे केलं, ते केलं, खूप स्कीमा राबवलेल्या आहे पण त्यांचा उपयोग आम्हाला गरिबांना काहीच नाही। धनश्री संजय शिंदे। बरं, काय परिस्थिती आहे? तुम्हाला विहिरीचं पाणी पिणं योग्य आहे का? सर म्हणजे पाणी विहिरीचं चांगलंच आहे पण आता ढुरं गोरं पेतात, ते बघा असं धुणं इकडे धुतात, ते पाणी मुरतं ना, तेच विहिरीत जातं आणि फिल्टर करून आम्हाला कसं काय मिळतं? ते आम्हाला तसंच प्यावं लागतं ना। ही मोठी समस्या आहे। काय मागणी? आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे। आम्हाला 12ही महिने नळाला पाणी आलं पाहिजे पण तसं होत नाही। इथं फक्त पाऊस पडल्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत पाणी येतं, त्याच्या व्यतिरिक्त इकडे पाणी येत नाही। त्याच्यानंतर आमचं ते चालूच असतं, हांडे घ्या, ये विहिरीवर पाणी भरा, घरी जा। त्याच्यानंतर गरीब लोकांनी काय करायचं मग? गावात पाणी नसल्यानं महिलांना 1-2 किलोमीटर अंतरावरील शेतातून किंवा उपलब्ध असलेल्या स्रोतामधून अशुद्ध पाणी आणावं लागतंय। त्यामुळे गावात आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। सत्ताधाऱ्यांनी केवळ योजना राबवल्याचा आव आणला मात्र जमिनीवर परिस्थितीत भीषण असल्याचं चित्र आहे। या योजनेच्या कामात नेमका कुठे घोळ झालाय याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी आणि तातडीनं पिण्याच्या पाण्यासाठी सोय करावी अशी मागणी वंजारवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे। माझं नाव वाल्मिक निवृत्ती गुंडगळ वंजारवाडी। तर वंजारवाडीबद्दल अशा समस्या आहे का वंजारवाडीमध्ये सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम येतो म्हणजे पाणी टंचाईचा। एवढा मोठा स्कीम राबवली 95 लाखाची तर ते पाणी गावापर्यंत आलेलं नाही। दुसरी गोष्ट तिथं तळं पण केलेलं आहे, त्या तळ्यात पण पाणी नाही। त्याच्यानंतर जी पाईपलाईन केली ती पाईपलाईनसुद्धा पूर्ण झाकलेली नाही आहे। तिकडे जर वस्तीवर जर गेलं तर ती पाईपलाईन उचकलेली। तिसरी गोष्ट सांगायची म्हणली गावामध्ये गटरला हे केलेले ढाफे केलेले
पाणी पाईपलाईनीचे जे वरती जे कव्हर केलेले जे ढापे केलेले ते ढापे पण एकदम डुप्लिकेट बनवलेले बघू शकता तुम्ही जाऊन, एकदम डुप्लिकेट केलेले आणि त्या ढापेची काही किंमत लावलेली, काही खर्च लावून ठेवलेला आहे. तिसरी गोष्ट, जनार्दन स्वामी मंदिरामध्ये पाण्याची टाकी बनवलेली, त्या पाण्याच्या टाकीची महामते काहीतरी 1,80,000 का 85,000 रुपये काहीतरी तिची खर्च लावलेला आहे. आणि ती 3 कडेची टाकी फक्त आणि फक्त 30,000ची टाकी. थोडक्यात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जी पाणी योजना केली तिचा तुम्हाला फायदा झाला की नाही? कुठलाही फायदा नाही, गावाला कुठलाही फायदा नाही. ही परिस्थिती तुम्ही बघू शकता. फायदा असता तर ही परिस्थिती नसती. आमच्या आया बहिणी रोड विहिरीवर येत्या आणि पाणी वाढते. कुठली आई बहीण जर विहिरीत पडली तर किती मोठी हानी होऊ शकते. काय मागणी आहे तुमची आता? आमची मागणी एवढीच आहे फक्त प्रशासनाला, का आम्हाला पाणी पाहिजे, आमच्या आया बहिणीला नळाला पाणी आलं पाहिजे, बस. याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठलीही मागणी नाही. नांदगावच्या वंजारवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत मोठी नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली. यासाठी शासनाचा कोट्यवधींचा निधी खर्च झाला. प्रत्यक्षात मात्र डिसेंबर आणि जानेवारी महिन्यापासूनच गावाची तहान भागवण्यात ही योजना अपयशी ठरली. सद्यस्थितीत नळाला पाणी येत नसल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. जर लवकरच यावर तोडगा निघाला नाही तर आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशाराही महिलांनी दिलाय. अशोक बिद्री, LS मराठी, नाशिक.